प्रेम डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन जत आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून। संपर्क कृष्णात कोळी सर, मोबाईल नंबर 9423810208 73 73 66 08 88। आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। अतिवृष्टीमुळे पूरस्थितीची शक्यता, नागरिकांनी सतर्क राहावे। अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांचे आवाहन। जत तालुक्यातील पूर्व भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे संख, माडगेळ, तिकोंडी, उमदी व परिसरातील नद्या, नाले व ओढ्यांचे पाणी झपाट्याने वाढत असून काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सद्यस्थितीत कोणत्याही नदी नाल्यांना पूर आलेला नाही, तसेच पाणी पुलावरून वाहत नाही। मात्र पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती संकचे अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी दिली आहे। या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सावध राहावे, अनावश्यक प्रवास टाळावा व पाण्याने भरलेल्या ओढ्यातून किंवा पुलावरून जाणे टाळावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे। पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ मदतकार्य करता यावे, यासाठी प्रशासन सज्ज असून स्थानिक यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश देण्यात आले आहेत। अप्पर तहसीलदार दास यांनी सांगितले की ज्या भागामध्ये संभाव्य पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते त्या ठिकाणी तातडीने सर्वेक्षण करून पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत। स्थानिक महसूल विभाग, पोलीस, ग्रामपंचायती, आपत्ती व्यवस्थापन समित्या आणि आरोग्य यंत्रणा ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत। शालेय व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर देखील पावसाचा परिणाम जाणवत असून नागरिकांनी घाबरून न जाता कोणतीही अफवा न पसरवता अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असेही अप्पर तहसीलदार रोहिणी शंकरदास यांनी स्पष्ट केले आहे। नमस्कार, मी श्रीमती रोहिणी शंकरदास, अप्पर तहसीलदार संख। सध्या जत परिसरात त्याचबरोबर संखमध्ये माडगाव, तिकोंडी, उमदी इथे अतिवृष्टी सुरू आहे। मी या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांना आवाहन करते की नदी, नाले, ओढे यामुळे पुलावरती पाणी आल्यास आणि वाहतुकीस धोकादायक परिस्थिती निर्माण झाल्यास अशा परिस्थितीत नागरिकांनी पाण्यातून जाऊ नये, अशा सूचना मी दक्ष राहण्याच्या सूचना मी स्थानिक प्रशासनाला देखील केलेल्या आहेत। त्याचबरोबर अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मी स्थानिक प्रशासनाला म्हणजे ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, त्याचबरोबर ग्रामसेवक यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत आणि तात्काळ आपले पंचनामे देखील सुरू आहेत सर्वत्र। त्याचबरोबर अशा परिस्थितीत पंचनाम्याच्या बाबतीत कोणी पैशाची मागणी केल्यास पैसे देऊ नयेत। त्याचबरोबर याबाबत काही तक्रार असल्यास अप्पर तहसीलदाराशी संपर्क साधावा। अतिवृष्टीच्या काळात लोकांसाठी तात्पुरत्या निवाऱ्याची सोय करण्याचे आदेश मी गटविकास अधिकाऱ्यांमार्फत मुख्याध्यापकांना दिलेले आहेत आणि आपण सर्वांनी एकजुटीने या अतिवृष्टीचा सामना करूयात आणि नागरिकांना मी आवाहन करते की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये। धन्यवाद। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।